जय जिजाऊ, जय शिवराय. बुद्धिवान, नीतिमान, वीर, धाडसी, मानवतावादी राज्यकर्ते छत्रपती संभाजीराजे यांचा आज जयंती दिन. छत्रपती संभाजीराजांना या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करते. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला. संभाजीराजांच्या जन्मानंतर त्यांच्या आई सईबाई या सारख्या आजारी असायच्या आणि 5 सप्टेंबर 1659 राष्ट्रमाता जिजाऊंच्या कुशीमध्ये बाल शंभूराजांना देऊन सईबाईंचं निधन झालं. बाल शंभूराजांना संस्कारित करण्याचं काम, त्यांच्यावर वेगवेगळे संस्कार करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या आजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले. त्यांना विविध गोष्टी सांगितल्या. त्यांना भगवान महावीर असेल, गौतम बुद्ध असतील, संत नामदेव महाराज, संत गुरुनानकजी, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या मानवतावादी तत्वज्ञानाची ओळख राष्ट्रमाता जिजाऊंनी शंभूराजांना करून दिली. त्याचबरोबर रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर सम्राट बळीराजा, सम्राट अशोक, महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथा जिजाऊंनी बाल शंभूराजांना सांगितल्या. तसेच छत्रपती शिवाजी राजांचा पराक्रम आणि शहाजी महाराजांचा स्वाभिमानाच्या कथा या सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शंभूराजांना सांगितल्या. बालवयामध्येच शंभूराजांना न्यायनीती, धर्मनीती, दंडनीती, अर्थशास्त्र, स्थापत्य कला, गणित, साहित्य, काव्य, नाट्य, शस्त्र आणि शास्त्रविद्या या सगळ्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी आणि छत्रपती शिवरायांनी केलं. संभाजीराजांना केवळ एक भाषा अवगत नव्हती, तर संभाजीराजांना मराठी बरोबरच संस्कृत, हिंदी, इंग्रजी, फारसी, फ्रेंच, त्याचबरोबर तेलुगू, तमिळ, गुजराती, उर्दू, कन्नड या भाषांच्या बरोबरच कोकणी असेल, अहिराणी, भोजपुरी, ब्रिज भाषा आणि मारवाडी यासारख्या बोली भाषांचंही उत्तम प्रकारचं ज्ञान हे संभाजीराजांना होतं. संभाजीराजांचा विवाहाच्या बद्दल जर आपण माहिती घेतली तर शृंगारपूर या ठिकाणचे पिलाजीराव शिर्के जे शाक्त धर्माचे अनुयायी होते, त्यांची कन्या जीवबाई यांच्याशी संभाजीराजांचा विवाह हा संपन्न झाला. संभाजीराजांचा विवाह संपन्न झाला 1664 25 डिसेंबर 1664 संभाजीराजांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांची कन्या जीवबाई यांच्याशी संपन्न झाला. शृंगारपूर हे असं ठिकाण होतं, आजच्या रत्नागिरी जिल्ह्यातलं शृंगारपूर हे वर्ण, जाती व्यवस्था आणि स्त्रीदास्य नाकारणाऱ्या समतावादी शाक्त धर्माचं केंद्र त्यावेळी मानलं जायचं आणि याच शाक्त धर्माचे एक चांगले अनुयायी म्हणून पिलाजीराव शिर्के हे त्या परिसरामध्ये ओळखले जात होते. पिलाजीराव शिर्क्यांची जीवबाई ही भोसल्यांच्या घरामध्ये आल्यानंतर, भोसल्यांच्या कुळात आल्यानंतर येसूबाई झाल्या. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक मोहिमेमध्ये औरंगजेबाचा पराभव हा केलेला होता आणि सततच्या या पराभवाला कंटाळून संतप्त झालेल्या औरंगजेबाने स्वराज्याला नेस्तेनाबूत करण्यासाठी मिर्झाराजे जयसिंगाला ज्यावेळी पाठवलं, त्यावेळी त्यांच्यासोबत दिलेर खान, सुजानसिंह बुंदेला, रायसिंह सिसोदिया, जबरदस्त खान यासारखे मातब्बर सरदार आणि 40,000ची फौज त्यावेळी त्यांच्यासोबत होती. 30 मार्च 1665 रोजी मोगलांनी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला. 15 मे 1665 700 मावळ्यांनिशी या किल्ल्याचा जो साहसी किल्लेदार होता तो मुरारबाजी याने आपल्या 700 मावळ्यांनिशी या मोगलांना लढा दिला, प्रखर झुंज दिली, आपल्या पराक्रमाची शर्त केली. परंतु या लढ्यामध्ये सेनापती मुरारबाजी, किल्लेदार मुरारबाजी याला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. वीरमरण त्याला प्राप्त झालं. यावेळी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या सुरक्षेचा एक सुरक्षा लक्षात घेता स्वराज्य सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी 2 पावलं मागे येण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंगाकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. ज्यावेळी तहाचा प्रस्ताव पाठवला त्यावेळी 13 जून 1665 पुरंदरचा हा तह झाला आणि या तहाच्या अंतर्गत स्वराज्यातले 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा स्वराज्यातला प्रदेश, मुलूक हा मोगलांना देण्याचं ठरलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या तहातल्या अटींचं पालन केलं पाहिजे यासाठी मोगलांनी त्या ठिकाणी अट ठेवली आणि अवघ्या 8 वर्ष वयाच्या बाल शंभूराजांना त्यावेळी मोगलांकडे ओलीस ठेवण्यात आलं. जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या कमी वयामध्ये ओलीस ठेवण्याचं उदाहरण दुसरं कुठलंही सापडत नाही. छत्रपती शिवाजी राजांनी
बाल शंभूराजांना या तहानुसार ओलीस ठेवल्यानंतर संभाजीराजांना औरंगजेबाचे पंच हजारी मनसबदार म्हणून त्या ठिकाणी त्यांना मिर्झा राजे जयसिंगाकडे राहावं लागलं. 12 मे 1666ला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस हा मोठ्या धूमधडाक्यामध्ये होणार होता. त्यावेळी त्या वाढदिवसाचं निमंत्रण छत्रपती शिवरायांना आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या निमंत्रणाचा स्वीकार करून आग्रा या ठिकाणी त्यावेळी 12 मे 1666ला औरंगजेबाच्या वाढदिवसासाठी छत्रपती शिवरायांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे बाल शंभूराजांना सोबत घेऊन 5 मार्च 1666ला त्या ठिकाणी आग्र्याला जायला निघाले. 11 मे 1666ला छत्रपती शिवराय आणि बाल शंभूराजे हे आग्र्याला पोहोचले. 12 मे 1666ला औरंगजेबाचा 50वा वाढदिवसानिमित्त आग्रा येथे मोठा एक दरबार भरवण्यात आलेला होता. त्या दरबारामध्ये छत्रपती शिवराय हे बाल शंभूसह दाखल झाले. त्यांनी औरंगजेबाला 2000 मोहरा ह्या नजर केल्या. पंच हजारी मनसबदार म्हणून बाल शंभूराजांनी सुद्धा आपला नजराणा त्या ठिकाणी पेश केला. परंतु छत्रपती शिवराय हे राजे असतानाही त्यांना पंच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभं केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी याचा जाब औरंगजेबाला विचारला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भर दरबारामध्ये या अशा प्रकारचा अवमान हा स्वराज्याचा अवमान होता. त्यामुळे छत्रपती शिवराय हे त्या ठिकाणी औरंगजेबाला खडे बोल सुनावून त्या दरबारामधून ताडताड निघून गेले. बादशहा औरंगजेबासमोर एखाद्या व्यक्तीने ताठ मानेने बोलणे आणि जोराने बोलणे हे पहिल्यांदा घडत होतं आणि हा खूप मोठा गुन्हा औरंगजेबाला त्यावेळी वाटला. औरंगजेबाने त्यामुळे छत्रपती शिवरायांना नजरकेद करण्याचे आदेश दिले. 17 ऑगस्ट 1666 रोजी औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेले छत्रपती शिवराय आणि बाल शंभूराजे हे त्या ठिकाणी युक्तीचा प्रयोग करून आग्र्यावरून निसटले. परंतु पुढच्या प्रवासामध्ये स्वराज्याकडे जात असताना पुढच्या प्रवासामध्ये जर बाल शंभूराजांना बरोबर घेतलं तर काही धोका होऊ शकतो, त्यांच्या जीविताला काही धोका होऊ शकतो. या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शंभूराजांना त्यावेळी त्या ठिकाणी मथुरेला ठेवण्याचा निर्णय छत्रपती शिवरायांनी घेतला. बघा, वयाच्या केवळ 9व्या वर्षी परक्या मुलखामध्ये बाल शंभूराजे हे आपल्या वडिलांना सोडून त्या ठिकाणी राहतात. खूप मोठा त्याग शंभूराजांनी त्यावेळी केला. 12 सप्टेंबर 1666ला छत्रपती शिवराय हे रायगडावर परत आले. ज्यावेळी रायगडावर ते परत आले त्यावेळी अर्थातच जिजाऊंकडून आणि सगळ्यांकडून विचारणा झाली की बाळ शंभूराजे कुठे आहेत. त्यावेळी शत्रूला खरी माहिती कळू नये यासाठी, शत्रूला गाफील ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सांगितलं की शंभूराजांचा रस्त्यात मृत्यू झाला आणि ही बातमी खरी वाटली पाहिजे यासाठी त्याच वेळी शंभूराजांचे सगळे उत्तर कार्य सुद्धा उरकण्यात आले. अखेर 20 नोव्हेंबर 1666 रोजी संभाजीराजे हे रायगडावर परत आले. संभाजीराजे हे राजनीतीमध्ये आणि युद्धतंत्रामध्ये अत्यंत निपुण होते. त्यामुळे 26 जानेवारी 1671 पासूनच छत्रपती शिवरायांनी संभाजीराजांना स्वतंत्र राज्यकारभाराचे अधिकार दिले. अतिशय कमी वयामध्ये संभाजीराजांना अनेक मोठमोठे अनुभव हे आलेले होते. केवळ वयाच्या 14व्या वर्षी इतके अनुभव घेतल्यामुळे वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना 10,000 सैनिकांच्या तुकडीचं प्रमुख त्या ठिकाणी म्हणून घोषित केलं आणि त्यांच्याकडे स्वतंत्र प्रशासकीय अधिकार सुद्धा दिले. छत्रपती शिवरायांच्या गैरहजेरीमध्ये स्वराज्याचा सर्व मुलकी कारभार पाहण्याचा अधिकार हा छत्रपती संभाजीराजांना त्यावेळी मिळालेला होता. याच काळामध्ये ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी हा महाराष्ट्रामध्ये येऊन गेला. या ॲबे कॅरेने छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल, त्यांच्या युद्धकलेबद्दल, त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते अतिशय महत्वाचं आहे. हा ॲबे कॅरे म्हणतो, शिवाजीने आपल्या सैन्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या करून शेजारील सर्व शत्रूंवर एकाच वेळी हल्ला चढवला आहे. सर्वात शूर अशा 10,000 सैन्यांचा विभाग त्याने आपला मुलाच्या ताब्यात दिला आहे. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील व वडिलांच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे. शिवाजींसारख्या युद्धकुशल पित्याच्या सानिध्यात राहून तो युद्धकलेमध्ये तरबेज झालेला असून चांगल्या कसलेल्या सेनापतीची बरोबरी करेल इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा व अति स्वरूपवान आहे.
त्याचे शौर्य व देखणेपण सैनिकांना त्याच्याकडे आकर्षित करते. सेनापती प्रतापराव व आनंदराव यांनाही या छोट्या सेनापतीबद्दल आदर वाटतो. ॲबेकॅरे पुढे म्हणतो, बाल संभाजीवर सैनिकांचे अत्यंत प्रेम आहे व ते त्याला शिवाजी राजांसारखाच मान देतात. या सैनिकांना संभाजींच्या हाताखाली लढण्यात कोण धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचे सर्व श्रेय आपल्या छोट्या सेनापतीला देतात. संभाजी देखील कोणत्याही सैनिकाने युद्धात विशेष कामगिरी बजावली की त्यांचे खूप कौतुक करतो आणि या शौर्याबद्दल त्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करतो. संभाजी राजांच्या या गुणग्राहकतेमुळेच सर्व सैनिकांमध्ये संभाजी राजांचा बोलबाला हा झालेला होता. छत्रपती संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. छत्रपती संभाजीराजांना साहित्याची, लिखाणाची अतिशय आवड होती आणि ही आवड लक्षात घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांनी 19 सप्टेंबर 1671 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना एक स्वतंत्र लेखनिक त्या ठिकाणी नेमून दिला. हे जे लेखनिक होते त्यांचं नाव महादजी येमाजी या नावाचे लेखनिक शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना नेमून दिले. त्या काळी त्यांना 100 होणांचा तनखा म्हणजे पगार हा दिला जायचा. संभाजीराजांनी बुधभूषण हा ग्रंथ वयाच्या केवळ 14व्या वर्षी लिहिला. या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी राजाची कर्तव्य, न्याय व्यवस्था, त्याचबरोबर समाजातील विविध घटकांचे प्रश्न, रयतेची स्थिती, त्यांच्या कल्याणाचा, त्यांच्या उन्नतीचा मार्ग, त्यांच्या प्रश्नांवरील उत्तरं, या सगळ्याचा अभ्यास त्यांनी या कालखंडामध्ये सुरू केलेला होता आणि या सगळ्यांचं इत्थंभूत माहिती, वर्णन बुधभूषण या ग्रंथामध्ये त्यांनी केलेला आहे. बुध याचा अर्थ विद्वान आणि भूषण म्हणजे दागिना. विद्वानांचा दागिना असलेला हा बुधभूषण ग्रंथ, हा ग्रंथ सुमारे 883 संस्कृत श्लोकांचा हा ग्रंथ आहे. शंभूराजांच्या हस्तलिखितातील सुमारे 883 श्लोक या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. अशा प्रकारचा हा बुधभूषण ग्रंथ जिजाई प्रकाशनने प्रकाशित केलेला असून या ग्रंथाचं अनुवादन हे डॉक्टर प्रभाकर ताकवले यांनी केलंय. तसेच या ग्रंथाचे संपादक ॲडव्होकेट शैलजा ज्ञानेश्वर मोळक ह्या आहेत. यांच्यामुळे या संस्कृत ग्रंथाचं मराठी अनुवाद आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. या ग्रंथातले जर आपण श्लोक बघितले तर संभाजी राजांचा विचार हा किती प्रगल्भ होता आणि वयाच्या केवळ 14व्या वर्षी किती मोठ्या प्रकारचं ज्ञान, राजनीतीचं, अर्थशास्त्राचं, धर्मशास्त्राचं आणि एकूणच सगळं सर्वांगीण ज्ञान केवळ वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांना किती मोठं होतं हे लक्षात येतं. यामध्ये संभाजीराजे म्हणतात, राजांचे दोष सांगत असताना की राजाने कुठल्या प्रकारे कसं वागू नये हे सांगत असताना संभाजीराजांनी त्या ठिकाणी क्रमांक 422 वरचा श्लोक आहे. तो श्लोक हा राजाने निर्दोष राहावं यासाठीचा श्लोक हा आहे आणि केवळ राजाच नाही तर आपण प्रत्येक व्यक्तीने हे अंगीकारावं अशा प्रकारचा हा श्लोक आहे. व्यसनानीच सर्वाणी भूपती परिवर्जयेत सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी 7 प्रकारचे दोष सांगितलेले आहे, ज्यामध्ये वाग्दंड, पारुष्य, दूरयातंच, पान, स्त्री, मृगया आणि द्यूत हे राजासाठी शत्रूपेक्षाही भयानक आहेत असं छत्रपती संभाजीराजे म्हणतात. याचा अर्थ काय तर पहिला जो दोष आहे तो म्हणजे कठोर बोलण्याचा, दुसरा नेहमी निर्दय किंवा अपमान करण्याचा, तिसरा जो दोष आहे तो म्हणजे संरक्षणाशिवाय राजाने फार दूर जाऊ नये. राजाने चौथ्या दोषामध्ये सांगितले की राजाने कुठल्याही प्रकारचं पान, मद्यपान, सुरापान किंवा इतर कुठलेही मादक पदार्थांचं सेवन करू नये. 5व्या प्रकारच्या याच्यामध्ये सांगितले की स्त्री म्हणजे स्त्रीलंपटपणा हा दोष राजाने अंगीकारू नये. 6व्या क्रमांकामध्ये त्यांनी मृगया म्हणजे प्राण्यांची शिकार, मूक प्राणी, मग ते जंगली असतील, या मूक प्राण्यांची शिकार राजाने करू नये असं सांगितलंय. आणि 7वा दोष तो म्हणजे द्यूत, जुगार. हे सगळे जे दोष आहेत हे राजासाठी शत्रूपेक्षाही भयानक असल्याचं त्या ठिकाणी शंभूराजे हे सांगतात. मग राजा कुठला राजा, कसा राजा हा आपल्या सैनिकांना आवडतो किंवा जनतेला आवडतो, तर राजा कसा असावा याचंही वर्णन छत्रपती संभाजीराजे यांनी या बुधभूषण ग्रंथाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये राजनीती या प्रकरणामध्ये केलेला आहे.
त्यामध्ये नृप आणि नृपलक्षणे म्हणजे राजा आणि त्याची लक्षणे कुठली आहेत हे सांगताना शंभूराजे म्हणतात, शास्त्राय गुणसंयोग शास्त्र विनय वृत्तये विद्या विनीतो नृपतिः सता भवती संमतः. याचा अर्थ शास्त्रासाठी गुणांचा समन्वय, नम्र वृत्तीने शास्त्राभ्यास असा विद्येने नम्र झालेला विजयी राजा सर्व सज्जनांना आवडत असतो. या शब्दांमध्ये बुधभूषण या ग्रंथामध्ये राजाचं वर्णन संभाजी राजांनी केलेलं आहे. एकूण 883 संस्कृत श्लोकांचा हा ग्रंथ असला तरी 3 भागांमध्ये त्याची विभागणी आपल्याला करता येईल. 194 श्लोकांचा पहिल्या भागामध्ये संभाजीराजांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास, कुलदेवता भवानी आणि शंभू महादेवाचं स्तवन या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या 194 श्लोकांमध्ये आहे. त्यानंतरच्या 630 श्लोकांचा जो दुसरा भाग आहे त्या भागामध्ये राजा, त्याची कर्तव्य, त्याचे गुण, त्याचबरोबर राजाच्या मंत्रिमंडळ, प्रधान, मदतनीस यांची कर्तव्ये काय आहेत याबद्दलची माहिती या दुसऱ्या भागामध्ये संभाजीराजांनी दिलेली आहे. आणि नंतरचा 59 श्लोकांचा जो तिसरा भाग आहे या तिसऱ्या भागामध्ये संकीर्ण माहिती ही संभाजीराजांनी या तिसऱ्या भागामध्ये दिलेली आहे. 1671 ते 1676 या कालखंडामध्ये संभाजीराजांनी नखशिख, नायिकाभेद या हिंदी ब्रज भाषेतील ग्रंथांचाही त्या ठिकाणी लिखाण केलं. संभाजीराजांचं जे साहित्य आहे हे साहित्य लिहिताना संभाजीराजांनी त्या साहित्यामध्ये आपला स्वतःचा उल्लेख करत असताना कुठेही संभाजीराजे छत्रपती असा उल्लेख केलेला आपल्याला दिसणार नाही. तर त्या ठिकाणी स्वतःला संभाजीराजे म्हणतात की स्वतःचा उल्लेख करत असताना त्या साहित्यामध्ये संभाजीराजे स्वतःला नृपशंभू, त्याचबरोबर शंभू कवी, संभराज, संभा अशा विविध नावांना धारण करून संभाजीराजे त्या साहित्यामध्ये स्वतःचा उल्लेख करतात. नायिकाभेद आणि नखशिख हे जे साहित्य आहे याबद्दल अशी माहिती मिळते की हे जे ग्रंथ आहेत हे उत्कट आणि उदात्त अशा शृंगार रसाने युक्त या काव्य रचना आहेत. संभाजीराजांचा 7 शतक हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे भक्तिपर काव्य रचना आहे आणि भक्तिपर काव्य ग्रंथ आहे जो शंभूराजांनी लिहिला. या ग्रंथामध्ये शंभूराजांनी संत नामदेवांपासून तर संत रविदासांपर्यंतच्या सगळ्या आपल्या संत परंपरेचा त्या ठिकाणी दाखला दिलेला आहे. या 7 शतक या ग्रंथामध्ये शंभूराजे जे म्हणतात ते अतिशय महत्वाचं उल्लेखनीय आहे. सीतापगनश चंद की भजिके संभ समाज 7 शतक ग्रंथ ही रचो संतन के हितकाज. म्हणजे 7 शतक ग्रंथाची रचना ही संत परंपरेच्या आणि वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेच्या हितासाठी केलेली असल्याचं संभाजी महाराजांनी या ठिकाणी त्याचा उल्लेख या 7 शतक ग्रंथामध्ये केलेला आहे. संभाजी महाराजांच्या विद्वत्तेची, त्याचबरोबर चौफेर अभ्यासाची आणि भाषा प्रभुत्वाची ग्वाही हे सगळे ग्रंथ, मग तो 7 शतक ग्रंथ असेल, बुधभूषण असेल, नखशिख असेल, नायिकाभेद असेल, हे ग्रंथ आपल्याला त्यांचं भाषा प्रभुत्व, त्यांची भाषेवर असलेली पकड, त्यांची विद्वत्ता आणि त्यांचं चौफेर ज्ञान या सगळं या ग्रंथांच्या अवलोकनामधून आपल्याला लक्षात येतं. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या या विद्वत्तेमुळे आणि पांडित्यामुळे प्रभावित झाल्यानंतर केशव पंडित हे जे तत्कालीन कवी होते, विद्वान होते, त्यांनी संभाजी राजांच्या बद्दल आपल्या राजाराम चरितम या ग्रंथामध्ये त्यांना सकल शास्त्र विचारशील आणि धर्मज्ञ शास्त्रकोविद ही पदवी देऊन असे उद्गार काढलेले आहेत. काशीचे विद्वान पंडित गागा भट्ट हे सुद्धा संभाजी महाराजांच्या विद्वत्तेने आणि त्यांच्या शास्त्रांच्या अभ्यासाने अतिशय प्रभावित झालेले होते. आणि शिवराज्याभिषेकाच्या वेळी ज्यावेळी त्यांची संभाजीराजांशी चर्चा झाली त्यावेळी त्या चर्चेमधून गागा भट्टांना छत्रपती संभाजी महाराजांचा या सगळ्या शास्त्रांच्या अभ्यासाचा अनुभव हा त्यांच्या चर्चेमधून आलेला होता. त्यामुळे शिवराज्याभिषेकाच्या नंतर गागा भट्टांनी समयनय नावाचा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत. आणि केवळ संभाजीराजांचं कौतुक करून गागा भट्ट थांबत नाहीत, तर हा समयनय नावाचा आपला ग्रंथ गागा भट्टांनी संभाजी महाराजांना समर्पित केलेला आहे. यामध्ये संभाजीराजांच्या कौतुक करताना गागा भट्ट म्हणतात, सिंहासनात छत्रा धिराजा धराजा सिंहासनात छत्रा धिराज राजा धिराजे कर शरणम भूत
शंभू स्वयंभू प्रभुरस्तु तुष्ट स्फुरत्पता पोज्वल दिग्विभाग. याचा अर्थ असा आहे की ज्याच्या पराक्रमामुळे दाही दिशा उजळून निघाल्यात असे संभाजीराजे हे छत्र धारण करणारे श्रेष्ठ तेजस्वी आणि सर्वांचे आश्रयस्थान असे आहेत. या प्रकारचे उद्गार काशीच्या गागा भट्टांनी समय नय नावाच्या आपल्या या ग्रंथामध्ये हा ग्रंथ त्यांना समर्पित करत असताना त्यांनी काढलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांमधली ही प्रतिभा ओळखलेली होती. संभाजी महाराजांना अतिशय कमी वयामध्ये सगळ्या विद्यांचं ज्ञान होतं, प्रगल्भ त्यांची बुद्धिमत्ता होती आणि त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राजांना खूप लवकर सगळे अधिकार दिले. 1672ला शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना परकीय वकिलांशी, मग ते परराज्यातील असतील किंवा परदेशातील असतील, या वकिलांशी चर्चा करण्याचे अधिकार, वेगवेगळ्या देशातल्या दूतांशी चर्चा करण्याचे अधिकार संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी दिले होते. मग डच असतील, इंग्रज असतील, फ्रेंच, पोर्तुगीज आणि अरब या व्यापाऱ्यांसोबत आणि या देशातल्या दूतांसोबत चर्चा करण्यासाठी संभाजी महाराजांना कधीही दुभाषाची किंवा मध्यस्थ्याची गरज पडली नाही, कारण संभाजी राजांना त्या भागातल्या किंवा त्या देशातल्या भाषा ह्या अवगत होत्या. 3 जून 1673 रोजी टॉमस निकोलसने रायगडवर जेव्हा भेट दिली त्यावेळी या टॉमस निकोलसशी संभाजी महाराजांनी कुठल्याही दुभाषाशिवाय आणि मध्यस्थाशिवाय स्वतः चर्चा केलेली नोंद आहे. संभाजीराजे हे इंग्रज आणि फ्रेंच भाषेतलं जे काही त्यांचं संभाषण होतं, त्यांचं ते संभाषण ऐकून हा निकोलस प्रभावित झालेला होता. डच वकील अब्राहम लेफेबर, फ्रेंच ॲबे कॅरे किंवा इंग्रज सॅम्युएल ऑस्टिन यांनी संभाजीराजांच्या मुत्सद्दीपणाचं कौतुक केल्याच्या नोंदी सुद्धा आपल्याला आढळतात. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेकाच्या वेळीच संभाजीराजांना सुद्धा स्वराज्याचं युवराज म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं. स्वराज्याच्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच अवघ्या काही दिवसांनी 17 जून 1674ला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं निधन झालं. ज्या जिजाऊंनी शंभूराजांना आईच्या मायेनं वाढवलं आणि संस्कार त्यांच्यावर केले, त्या जिजाऊंच्या जाण्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शंभूराजांनाही खूप मोठा धक्का बसला. शिवाजी महाराजांनी 6 जूनच्या आपल्या राज्याभिषेकानंतर लगेचच 24 सप्टेंबर 1674ला पुन्हा दुसरा आपला राज्याभिषेक शाक्त पद्धतीने करून घेतल्याचंही आपण सगळेजण जाणतो. 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. छत्रपती शिवराय ज्यांनी लोककल्याणकारी राज्य जनतेचं निर्माण केलं, ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनामुळे सगळा महाराष्ट्र पोरका झाला. केवळ महाराष्ट्रच नाही तर संभाजीराजे खऱ्या अर्थाने पोरके झाले की वडिलांचंही छत्र त्यांचं हरवलं. परंतु दुर्दैव असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची ही बातमी कटकारस्थानी मंत्र्यांनी संभाजीराजांपर्यंत येऊ दिली नाही, ती गुप्त ठेवली. 21 एप्रिल 1680ला लहानग्या राजारामांना या मंत्र्यांनी हाताशी धरून, सोयराबाईंना हाताशी धरून या मंत्र्यांनी राजारामांचं मंचकारोहण केलं आणि संभाजीराजांना कैद करण्याचा कट, त्यांना संपवण्याचाही कट या मंत्र्यांनी आखला. परंतु सरसेनापती स्वराज्याचे हंबीरराव मोहिते यांनी हा कट हाणून पाडला आणि संभाजीराजांनी माहिती झाल्यामुळे या सगळ्या मंत्र्यांना कैद केलं. 27 एप्रिल 1680 रोजी पन्हाळा या गडावर असताना संभाजीराजांनी स्वराज्याचा स्वतंत्र कारभार हा हातामध्ये घेतला. 4 मे 1680 रोजी स्वराज्याचा हा कारभार हातात घेतल्यानंतर 4 मे 1680 रोजी मुरुडच्या रुद्रप्पा देसाईला संभाजीराजांनी ज्यावेळी पत्र पाठवलं त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी आपली राजमुद्रा या पत्रावर उमटवली. संभाजीराजांची जी राजमुद्रा होती ती होती श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीव राजते यदंकसे विनोलेखा वर्तते कस्य नोपरी. याचा अर्थ असा आहे, छत्रपती शिवाजीराजांचे पुत्र श्री संभाजी यांची तेजाने झळकणारी ही मुद्रा आकाशाप्रमाणे सर्वांना धारण करीत आहे. तिचा आधार घेणाऱ्यांचा, तिचे अंकसेवन करणाऱ्याचा प्रभाव कोणावर पडणार नाही, तो सर्वांवर पडेल. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा माहिती आहे. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. जशी छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही सगळ्यांना सामावणारी होती, त्याच प्रकारे छत्रपती शंभूराजांची राजमुद्रा सुद्धा
एखाद्या आकाशाप्रमाणे सगळ्यांना धारण करीत आहे आणि तिच्यामुळे तिचा प्रभाव सगळ्यांवर पडत आहे, तिचे अंकसेवन करण्याचा प्रभाव सगळ्यांवर पडत आहे, अशा प्रकारचे उद्गार या राजमुद्रेच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या बाहेर पडताना आपल्याला दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे सर्व धर्म सहिष्णुतेचं धोरण हे अंगीकारलेलं होतं, त्याच प्रकारचं धोरण संभाजीराजांनी सुद्धा आपल्या सबंध आयुष्यामध्ये अंगीकारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सर्व धर्म सहिष्णू धोरणाचा उल्लेख हा शत्रूचा इतिहासकार सुद्धा त्याची नोंद घेतो, हे अतिशय महत्वाचं आहे. मोगलांचा इतिहासकार खाफी खान शिवाजी महाराजांबद्दल लिहितो त्यांच्या धोरणाबद्दल की मोठमोठ्यांची मान खंडना करणारा शिवाजी राजा आपल्या सैन्यासही मशीद, कुराण, बायबल यांचा अपमान करू देत नसे. मालमत्ता ताब्यात घेताना जर कुराण अथवा बायबल सापडले तर आदरपूर्वक तो जवळ ठेवून आपल्या नोकरवर्गातील मुसलमान व ख्रिस्त धर्मियांना देत असे. कैद केलेली स्त्री, ती हिंदू असो वा मुसलमान, कोणाच्याही अब्रूला धक्का लावू दिला जात नसे. इतकेच नव्हे तर त्याकडे पापदृष्टीने पाहणे सुद्धा दंडनीय होते. अशा प्रकारचे उद्गार मोगलांचा इतिहासकार खाफी खान जर शिवाजी महाराजांबद्दल काढत असेल तर याचा अर्थ छत्रपती शिवरायांचं इतर धर्मियांबाबतचं धोरण किती सहिष्णू होतं हे आपल्याला दिसून येतं. आणि तेच शिवरायांचं धोरण हे अंगीकारण्याचं काम संभाजीराजांनी आपल्या काळामध्ये केलं. ज्या प्रकारे छत्रपती शिवराय हे मंदिरांना, मस्जिदींना, मठांना, दर्ग्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी द्यायचे, मदत करायचे, त्याच प्रकारची मदत करण्याचं काम संभाजी महाराजांनी सुद्धा आपल्या कार्यकाळामध्ये केलेलं दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच केळशीचे बाबा याकूत यांच्याबद्दल संभाजीराजांना सुद्धा प्रचंड आदर होता आणि म्हणूनच आपल्या राज्याभिषेकाच्या नंतर 19 ऑक्टोबर 1680 रोजी केळशीच्या बाबा याकूत यांना भेटण्यासाठी संभाजीराजे गेले होते, याचाही उल्लेख आपल्याला दिसून येतो. एवढंच नाही तर जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या हत्या केल्यानंतर त्यांची जी काही सगळी संपत्ती आहे किंवा त्यांचं शेती आहे ही हडप करण्याचं काम मंबाजीने केलेलं होतं. त्या मंबाजीला धडा शिकवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं. ज्यावेळी संत तुकोबारायांचे पुत्र महादेव हे छत्रपती संभाजी महाराजांकडे गेले आणि त्यांनी दाद मागितली, त्यावेळी या मंबाजींनी हडप केलेली मालमत्ता आणि त्यांची शेती ही जगद्गुरू तुकोबारायांचे पुत्र महादेव यांना परत करण्याचं काम संभाजीराजांनी केलं. आणि त्याचबरोबर देहू ते पंढरपूर वारी सुद्धा त्यांनी सुरू केली आणि या माध्यमातून वारकरी चळवळीला बळ देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी हे आपल्या कारकिर्दीमध्ये केलं, हे आपल्याला दिसून येतं. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माची चिकित्सा केली आणि धर्माच्या बद्दलचे त्यांचे विचार जे सहिष्णू होते त्याचंच पुढचं पाऊल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनाही वाटायचं की जे लोक आपल्या धर्मातून इतर धर्मामध्ये गेलेले आहेत आणि त्यांना धर्मात परत यायचं असेल तर त्यांना आपण हिंदू धर्मामध्ये परत घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी धर्मांतरितांना हिंदू धर्मामध्ये परत येण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं स्त्रियांबद्दलचं धोरण होतं की शिवाजी महाराज हे परत स्त्रीला माते समान मानायचे, तेच धोरण आणि तोच संस्कार शेवटी छत्रपती संभाजी महाराजांवरही झालेला होता. आणि म्हणून संभाजीराजांनी सुद्धा स्त्रियांचा बदअलम हा कधीही सहन केला नाही. स्त्रियांचा बदअलम करणाऱ्याची कदापि गय त्यांनी केली नाही. त्याचबरोबर महाराणी येसूबाईंच्या सोबतचं त्यांचं जी काही वर्तणूक आहे ती जर आपण पाहिली तर त्यामधूनही आपल्या लक्षात येईल की संभाजीराजांच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आणि सन्मान होता. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराय ज्यावेळी लढाईवर जायचे, स्वारीवर जायचे, त्यावेळी स्वराज्याचा सर्व मुलकी कारभार ह्या जिजाऊ पाहायच्या. तशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा मुलकी कारभार हा पाहण्याचा सर्व अधिकार महाराणी येसूबाई यांना दिलेला होता. एवढंच नाही तर त्यांना श्री सखी राज्ञी जयती ही या नावाने सही आणि शिक्क्याचे अधिकार सुद्धा संभाजी महाराजांनी दिलेले होते. पुन्हा एक गोष्ट आपण सगळ्यांनी प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे की त्या कालखंडामध्ये स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी आणि शत्रूंची संख्या कमी करावी यासाठी बहुपत्नीत्वाची पद्धत रूढ होती. परंतु संभाजी महाराजांनी बहुपत्नीत्व नाकारून एक पत्नीत्व स्वीकारलं आणि यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की स्त्रियांबद्दलचा प्रचंड आदर आणि सन्मान हा संभाजीराजांना होता. 15 मे 1684 संभाजी महाराजांनी इंग्रजांशी जो एक तह केला
त्या तहामध्ये जे कलम विविध त्यांनी घातलेत, ही कलम जर आपण पाहिली तर या कलमांमधून सुद्धा संभाजी महाराजांवरचा, स्त्रियांविषयीचा आणि एकूणच मानवतेवादी दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. या तहामध्ये संभाजी महाराज म्हणतात की माझ्या राज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला गुलाम म्हणून खरेदी विक्री तुम्हाला करता येणार नाही. गुलामांची खरेदी विक्री जर आपण केली तर तुमची हयगय केली जाणार नाही. त्यामध्ये व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची वर्तणूक केल्यास त्यांचे हातपाय याच्याही पुढे जाऊन गंभीर गुन्हा असेल तर देहांताची शिक्षा संभाजीराजांनी सुनावलेली होती. त्याचबरोबर या तहामध्ये एक कलम प्रामुख्याने होतं की सक्तीने धर्मांतर करण्याचं किंवा सक्तीने त्या लोकांना ख्रिश्चन तुम्हाला करता येणार नाही, हा सुद्धा उल्लेख इंग्रजांसोबतच्या या तहामध्ये संभाजीराजांनी केलेला होता. लक्षात, आधुनिक काळामध्ये ज्यावेळी अमेरिकेमध्ये गुलामगिरीची प्रथा बंद करण्यासाठी तो आदेश काढत असताना अब्राहम लिंकन यांचा सुद्धा कदाचित हात, राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचाही हात कदाचित थरथरला असेल. त्याच्याही शेकडो वर्षाआधी संभाजीराजांनी आपल्या एका हुकमाद्वारे अत्यंत निर्धाराने गुलामीची प्रथा ही बंद करून मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष आपल्या या कलमांच्या माध्यमातून, आपल्या आदेशाच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. छत्रपती संभाजी महाराजांनी सैन्याची आणि त्याचबरोबर आपल्या किल्ल्याची व्यवस्था ही चोख आणि सुरळीत ठेवण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष सातत्याने लढाया केल्या, परंतु या 9 वर्षामध्ये कुठेही त्यांच्या स्वराज्यातला खजिना कमी पडला, कुठेतरी त्यांना त्या खजिन्यामध्ये त्यांना अडचण आली मुलकी कारभार चालवण्यासाठी, असा उल्लेख आपल्याला कुठेही आढळत नाही. त्यामुळे संभाजीराजांनी प्रामुख्याने गडावरची, किल्ल्यावरची व्यवस्था ही चोख पाहण्याकडे, सैन्याकडे सातत्याने लक्ष दिल्याचं आपल्याला त्यांच्या राज्यकारभाराच्या एकूण शैलीवरून दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा आरमार दलाची स्थापना केली, हे आपण सगळेजण जाणतो. परंतु याच आरमाराचा विस्तार करण्याचं काम आणि या समुद्रमार्गे व्यापार वाढवण्याचं काम संभाजीराजांनी केलेलंही आपल्याला दिसून येईल. संभाजी महाराजांनी अरबांशी मैत्री करून मुंबईच्या दोन्ही बाजूला एलिफंटा लेणी आणि त्याचबरोबर कुलाबा या दोन्ही ठिकाणी समुद्री किल्ल्यांचं काम सुद्धा सुरू केलेलं होतं. कुरापतबाद सिद्धीला आतून सहाय्य करणाऱ्या इंग्रजांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जरब आपल्या पराक्रमाच्या आणि आपल्या विविध लढायांच्या माध्यमातून दिलेली होती. त्याच्या ह्या कुरापती थांबवण्यासाठी ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी 8 डिसेंबर 1681 जंजिऱ्याला वेढा दिला, त्यावेळी हा वेढा देत असताना जंजिरा किल्ला हा लढवण्यासाठी अत्यंत अवघड होता. समुद्रामध्ये हा किल्ला होता आणि त्या समुद्रातल्या त्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी, सैन्य पोहोचवण्यासाठी संभाजीराजांनी एक खूप मोठा प्रयोग केल्याची इतिहासात नोंद आहे. तो म्हणजे समुद्रामध्ये रस्ता तयार करण्याचा प्रयोग संभाजीराजांनी इतिहासामध्ये केलेला होता. जगातल्या प्रबळ आळमारी सत्ता असणाऱ्या पोर्तुगीजांना सन 1883 मध्ये संभाजीराजांनी एवढं जेरीस आणलं की ज्याचं नाव ऑलिव्हर, या व्हॉइसरायला त्या ठिकाणी संभाजीराजांनी ज्यावेळी फोंडा किल्ला जिंकला आणि ते फोंडा किल्ला जिंकून ज्यावेळी गोव्याकडे कूच करायला लागले, त्यावेळी हा कॉन ऑलिव्हर हा व्हॉइसराय हा पळाला आणि त्याने गोव्यातलं जे प्रसिद्ध चर्च आहे, ज्याचं नाव आहे बो जेजीस, या प्रसिद्ध चर्चमध्ये असलेल्या त्यांच्या संतांचं, सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या मृतदेह जो त्या ठिकाणी लटकवलेला आहे, त्या मृतदेहाला त्यांनी खाली उतरवण्याचा आदेश दिला आणि हा मृतदेह खाली उतरवून त्यांनी या सेंट झेवियरच्या मृतदेहाजवळ प्रार्थना केली, त्याला राजदंड अर्पण केला आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली की आता हे राज्य तुमचंच आहे सेंट झेवियर, आता या गोवा राज्याला संभाजीराजांपासून वाचवा. त्यावेळी संभाजीराजे फोंड्यापासून बरेच दूर अंतरावर आलेले होते, गोव्याकडे कूच करणार होते आणि संभाजीराजांनी गोवा कदाचित त्यावेळी ताब्यात घेतला असता, परंतु त्याच वेळी औरंगजेबाचा एक सरदार हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलाय ही माहिती संभाजीराजांना मिळाली आणि शेवटी स्वतःच्या प्रजेचं, स्वराज्याचं रक्षण हे आपलं पहिलं कर्तव्य आहे हे समजून संभाजीराजांनी त्यावेळी गोव्याची ती मोहीम त्याच ठिकाणी थांबवली. ज्या ठिकाणी संभाजीराजांनी ती मोहीम थांबवली, फोंड्याच्या काही अंतरावर, त्या ठिकाणी संभाजीराजांनी एका वडाच्या झाडाला आपलं फरमान त्या ठिकाणी लावून दिलं
आणि भगवा ध्वज त्या ठिकाणी भगवी पताका फडकवली आणि त्या फरमानावर लिहून ठेवलं की या इथपर्यंतचा मुलूक, फोंड्याच्या समोरचा हा संपूर्ण मुलूक हा आता या पुढच्या कालखंडापासून मराठ्यांच्या ताब्यात आहे आणि या मुलखामध्ये कोणीही इतर राज्य करू शकत नाही, अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक पताका लावून आपलं फरमान संभाजीराजांनी त्या ठिकाणी सोडलं. लक्षात घ्या, फोंड्याच्या समोरचा ही जी काही पताका लावल्या गेली त्या ठिकाणी आजही फरमानगुडी किंवा फर्मागुडी नावाने ते ठिकाण आजही प्रसिद्ध आहे आणि आजही गोवा राज्य सरकार या ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतं. शत्रूने उद्ध्वस्त केलेल्या आपल्या स्वराज्याच्या मुलखामध्ये त्या ठिकाणी पुन्हा सुबत्ता आली पाहिजे, त्या ठिकाणी पुन्हा सगळं स्थिरस्थावर झाले पाहिजे, यासाठी या मुलखामध्ये फार मोठ्या प्रमाणात खजिना देणं आणि समृद्धी देणं हे फार आवश्यक होतं आणि ती नुकसान भरलं पाहिजे. यासाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे इतर परकीय मुलकांवर आक्रमण करून छापे टाकून तो प्रदेश लुटून स्वराज्याच्या खजिन्यात भर घालायचे, त्याच प्रकारे संभाजीराजांनी सुद्धा स्वराज्याचा खजिना हा वाढवण्याचंच काम केलं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत असेल, जुन्नर असेल अशा बाजारपेठांवर छापे टाकून या बाजारपेठांना लुटून त्या ठिकाणी खजिन्याची भर वाढवली, त्याच प्रकारे संभाजी महाराजांनी सुद्धा जालना असेल, बऱ्हाणपूर असेल, धरणगाव असेल, तसेच बिदर असेल, म्हैसूर असेल, या परमुलखामध्ये त्यांनी या बाजारपेठा त्या ठिकाणी या बाजारपेठांना लुटून छापे टाकून त्या ठिकाणी संभाजीराजांनी आपला स्वराज्याचा खजिना हा वाढवला आणि वृद्धिंगत केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आणि विचार हे संभाजी महाराजांनी अंगीकारलेले होते. त्यांच्या नसानसामध्ये, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे हे संस्कार भिनलेले होते आणि म्हणूनच जसे छत्रपती शिवराय हे रयतेचे, शेतकऱ्याचे राजे होते, लोककल्याणकारी राजे होते, त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा रयतेचं लोककल्याणकारी राज्य हे वाढवण्याचा, वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. आपल्या सैन्याला सक्त ताकीद शिवाजीराजांनी दिलेली होती की कोणीही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. त्याच प्रकारची सक्त ताकीद आपल्या सैन्याला संभाजीराजांनी सुद्धा दिलेली होती की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. ज्याला जे लागेल ते रोख रुका देऊन, रोख पैसे देऊन, रक्कम देऊन विकत घ्या. बळजबरीने, जोर जबरदस्तीने काहीही घेऊ नका. शेतकरी हा स्वराज्याचा कणा आहे आणि तो टिकला तर राज्य टिकेल, हा विचार संभाजीराजांना अभिप्रेत होता आणि म्हणून संभाजीराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय आपल्या या स्वराज्याच्या सबंध कालखंडामध्ये, आपल्या कारकिर्दीमध्ये घेतलेले आपल्याला दिसून येतात. महसूल जो गोळा केला जाईल त्यावेळी त्या महसुलाच्या वसुलीमध्ये सुद्धा संभाजीराजांनी ही महसुलाची वसुली ही न्यायपूर्ण पद्धतीने झाली पाहिजे, यासाठी कटाक्षाने त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील, यांच्यावर बंधारे बांधण्याचं काम संभाजीराजांनी त्या कालखंडामध्ये केलं. नदी जोड सारखे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न संभाजी महाराजांनी केले आणि आपल्या स्वराज्यामध्ये पाण्याची कुठेही टंचाई भासू नये, दुष्काळ त्या ठिकाणी, दुष्काळाचा सामना शेतकऱ्याला, रयतेला करावा लागू नये, यासाठी आपल्या गड आणि किल्ल्यांवर त्या ठिकाणी मोठमोठे तलाव आणि टाके बांधण्याचं सुद्धा काम संभाजीराजांनी आपल्या कालखंडामध्ये केलं. आणि म्हणूनच जसे संभाजीराजे सैन्यामध्ये लोकप्रिय होते तसेच संभाजीराजे आपल्या रयतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये सुद्धा लोकप्रिय होते. बऱ्याच वेळा शंभूराजे आणि येसुबाई महाराणी ह्या शेतकऱ्यांमध्ये जाऊन, रयतेमध्ये जाऊन त्यांची विचारपूस स्वतः करायच्या, त्यांना काय हवं नको ते पाहायच्या आणि म्हणूनच रयतेचे राजे म्हणून जसे शिवाजी महाराज हे लोकप्रिय झाले तसेच शंभूराजे सुद्धा रयतेला, जनतेला आपले राजे वाटले. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच आरमार दल वाढवलं, वृद्धिंगत केलं आणि हे वृद्धिंगत करत असताना समुद्रमार्गे जो काही व्यापार त्या कालखंडामध्ये होत होता, सुरू झाला होता, त्या व्यापाराला चालना देण्याचं काम संभाजीराजांनी केलं. मक्का असेल, दमास्कस असेल इत्यादी ठिकाणी रेशीम, तलम वस्त्र, त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात संभाजी महाराजांच्या काळामध्ये व्हायला लागली. स्वराज्यातून निर्यात होणारा जो काही माल होता, हा स्वराज्यातून निर्यात होणारा माल संभाजीराजांनी हा करमुक्त केला आणि आयातीवर, परकीयांकडून स्वराज्यामध्ये येणाऱ्या मालावर आयातीवर त्यांनी 2.5% कर लादला. 2.5% कर हा आकारला. यावरून संभाजीराजांचं आयात निर्यातीबाबतचं धोरण किती प्रगल्भ होतं हे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर
1684 साली संभाजीराजांनी इंग्रजांसोबत जो तह केलेला आहे त्या तहामधल्या जर आपण कलमं पाहिली तर त्या कलमानुसार आपल्या लक्षात येईल की संभाजीराजांचं अर्थविषयक ज्ञान हे किती मोठं होतं. संभाजीराजांनी या तहामध्ये एका कलमामध्ये इंग्रजांना सांगितलंय की जिंजी आणि मद्रासच्या भागामध्ये तुम्हाला वखार बांधण्याची परवानगी आम्ही देतो आहोत, परंतु ही परवानगी देत असताना संभाजीराजांनी या वखारीची लांबी किंवा रुंदी किती राहील हे ठरवण्याचे अधिकार मात्र स्वतःकडे ठेवून घेतले. याचा अर्थ किती मुत्सद्दीपणे संभाजीराजांनी त्यावेळी इंग्रजांशी हा तह केला हे आपल्याला लक्षात येईल. या तहामध्ये आणखी एक कलम संभाजीराजांनी घातलं की या कलमानुसार इंग्रजांना राज्यामध्ये सोन्या चांदीचे दागिन्यांचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी होती. ते सोन्या चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय स्वराज्यात करू शकत होते, परंतु त्यासाठी या व्यवसायासाठी इंग्रजांना व्याज सुद्धा आकारलं जायचं. या तहातल्या ह्या अशा अनेक तरतुदी आणि संभाजीराजांचे अनेक आदेश जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की संभाजी महाराजांची अर्थशास्त्रावरची पकड ही अत्यंत मजबूत होती. संभाजीराजे जसे अत्यंत चांगले लढवय्ये राजे होते, शेतकऱ्यांचे राज्य होते, तसेच ते अर्थशास्त्र नीतीने परिपूर्ण असे अर्थशास्त्राचे प्रगाढ अभ्यासक सुद्धा होते. हे सुद्धा आपल्याला या सगळ्या याच्यातून दिसून येतं. 4 फेब्रुवारी 1689 साली 4 फेब्रुवारी 1689 साली रायगड जिल्ह्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे आपल्या प्रमुख सरदारांची बैठक घेण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळी त्या बैठकीहून परत निघत असतानाच याची चाहूल संभाजीराजे हे निवडक सैन्यानिशी गेलेले आहेत, त्यांच्यासोबत 300-400 सैनिक आहेत. याची चाहूल ही मुकर्रब खानाला लागली. हा औरंगजेबाचा सेनापती मुकर्रब खान, त्याला ही चांगली संधी चालून आली की या माध्यमातून संभाजीराजांना जर आपण पकडलं तर आपल्याला औरंगजेब खुश होऊन खूप मोठी जहागिरी देईल आणि बक्षिसी देईल. त्यामुळे मुकर्रब खानाने संभाजीराजांवर तो चाल करून गेला. त्यावेळी संगमेश्वर या ठिकाणी मराठ्यांमध्ये आणि मुकर्रब खानामध्ये तुंबळ युद्ध झालं आणि दुर्दैवाने संभाजीराजांना कैद करण्यामध्ये मुकर्रब खान यशस्वी झाला. 12 मार्च 1689 रोजी संभाजीराजांना अत्यंत हाल करून अत्यंत वेदनादायी अशा प्रकारचा मृत्यू औरंगजेबाने संभाजीराजांना दिला. परंतु आमचा हा लढवय्या राजा इतका वेदनादायी, इतका मृत्यू वेदनादायी असतानाही आमचा हा राजा जराही डगमगला नाही. छत्रपती संभाजीराजे त्यांची नजर ताट राहिली, त्यांचा बाणा ताट राहिला आणि त्याच ताटबाण्याने संभाजीराजांनी औरंगजेबाला त्या ठिकाणी सुद्धा झुकायला लावलं. औरंगजेबाचं अखंड हिंदुस्थानावर राज्य करण्याचं स्वप्न संभाजीराजांचा मृत्यू झाल्यानंतरही पूर्ण होऊ शकलं नाही. औरंगजेबाला आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ही खंत राहिली. संभाजीराजांना त्यांनी मारलं, परंतु संभाजीराजे झुकले नाहीत. याचं दुःख, याचं वैषम्य आयुष्याच्या अखेरच्या शेवटच्या श्वासापर्यंत औरंगजेबाला राहिलं की मराठ्यांचा हा राजा आपल्या समोर झुकला नाही, ताटमानेनं उभा राहिला. संभाजी महाराजांचं सगळं हे जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अवघं 32 वर्षांचं आयुष्य संभाजीराजे जगले. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे संभाजीराजे, वयाच्या 18व्या वर्षी स्वराज्याचा स्वतंत्र कारभार पाहण्याचा अधिकार मिळाल्यानंतर स्वतंत्रपणे कारभार पाहणारे, इतर राज्यातल्या दूतांशी संवाद साधणारे संभाजीराजे, वयाच्या 32व्या वर्षापर्यंत जवळजवळ 250 लढाया लढणारे संभाजीराजे, हे सगळं जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की तारुण्य कशाला म्हणावं. ऐन तारुण्यामध्ये हा राजा झुंजारपणे लढला, प्रचंड झुंजारपणे लढला आणि जे काही आयुष्य जगला ते अशा पद्धतीने जगला की त्या आयुष्यातल्या एका क्षणाचा इतिहास व्हावा असं आयुष्य संभाजीराजे जगले. आज संभाजीराजांच्या इतिहासातून आम्ही काय प्रेरणा घेतली पाहिजे? आजचा आमचा तरुण हा कुठे आहे? आजचा आमचा तरुण हा कुठेतरी व्यसनाधीनतेकडे वळतो आहे. आजचा आमचा तरुण हा भरकटतो आहे, विचारांनी भरकटतो आहे. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की आमच्या आजच्या तरुणाला जर फक्त आम्ही संभाजीराजे सांगू शकलो, संभाजीराजे जर आमच्या तरुणाच्या मनामध्ये बिंबवू शकलो तर खरंच आमचा तरुण हा लात मारेल तिथं पाणी काढल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो जवा वो नहीं जो हवा के साथ बहता है, जवा वो नहीं जो हवा के साथ बहता है, जवा वो है जो हवा का रूप बदल देता है.
वादळालाही शमवण्याची, वादळालाही मोडण्याची ताकद ही तरुणामध्ये आहे. तरुणातली ती ताकद त्याला आपल्याला जाणून द्यावी लागेल. त्याच्यातली ती ताकद त्याला आपल्याला त्या ताकदीची त्याला जाणीव करून द्यावी लागेल. ही ताकद तरुणातली खरी कशी आहे, तारुण्य म्हणजे काय आणि तरुणपणातली ताकद काय, ही ताकद खऱ्या अर्थाने या उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगाला दाखवून देण्याचं काम संभाजी महाराजांनी आपल्या सबंध आयुष्याच्या कालखंडामध्ये केलेलं आहे. अत्यंत कमी वयाचे असताना सुरू झालेला संभाजी महाराजांचा संघर्ष हा आयुष्याच्या शेवटापर्यंत, अंतापर्यंत सुरू राहिला. उन्हा पुरं 32 वर्षांचं आयुष्य, परंतु जगाच्या अंतापर्यंत पुरेल एवढा पराक्रम, एवढा मोठा विचार आणि एवढे संस्कार छत्रपती शंभूराजांनी आम्हाला दिलेले आहेत. संभाजी महाराजांचा इतिहास हा केवळ ढाल, तरवारी आणि लढाया आणि युद्ध एवढा हा इतिहास नाहीये. तर संभाजी महाराजांचा इतिहास हा साहित्य, कला, संस्कृती, सांस्कृतिक परंपरा यांचा हा इतिहास, हे सगळं सांगणारा हा एक परिपूर्ण इतिहास आहे. संभाजी महाराजांना शस्त्रशास्त्र विद्या, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, त्याचबरोबर साहित्य, संस्कृती, कला, संगीत या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांना ज्ञान होतं आणि या सगळ्या संभाजी महाराजांनी आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये निर्माण केलाय. शंभूराजांनी जीवनातल्या सर्वच क्षेत्रामध्ये तेजस्वीपणे वावरणारा शिवकुळाचा एक वारसदार, खरा वारसदार म्हणून आपलं एक वेगळेपण या इतिहासाच्या पटलावर उमटवलं. शंभूराजांचा पराक्रम, त्यांचा त्याग, त्यांचे स्वातंत्र्य आणि समतेचे विचार आणि त्यांचे स्वराज्यासाठीचं बलिदान हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना स्वाभिमानाचं स्फुल्लिंग आमच्या मनामध्ये पेटवत राहणार आहे. शंभूराजांनी जे बलिदान स्वराज्यासाठी दिलंय, तुमच्या आमच्यासाठी दिलंय, त्याचे परतफेड आपण उभ्या आयुष्यामध्ये करू शकत नाही. केवळ यापुढच्या कालखंडामध्ये आपल्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांचे, छत्रपती शंभूराजांचे स्वातंत्र्य, समतेचे आणि ज्वलंतपणाचे, स्वाभिमानाचे हे विचार आम्ही आमच्या आयुष्यात अंगीकारू शकलो तर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांना अभिवादन ते राहणार आहे. आमच्या या काळजातल्या छत्रपती शंभूराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.